श्रद्धा आणि सबुरी ह्या दोन गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत, खरंच त्यांचा विजय नक्की आहे. आणि याचा अनुभव मला खूप वेळा आला. खूप संकटं आली, पण स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने ती सगळी संकटं दूर झाली. आणि ह्या अडचणी कशा आल्यात आणि स्वामींनी त्या कशा दूर केल्यात, त्यामधलं एक उदाहरण मी तुम्हाला आता देते. तर हॅलो, मी माधुरी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आता स्वामी समर्थांची पुण्यतिथी होती 26 तारखेला आणि त्याबद्दल आपण सेवा चालू केली होती 21 दिवसांची. आणि त्या सेवेमध्ये नेमकं मी काय मागितलं होतं की ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर व्हायला पाहिजेत. आणि ती एक मोठी अडचण होती की आम्ही नोव्हेंबरमध्ये एक स्वप्न बघितलं की आपली स्वतःची 4 व्हीलर असावी. आणि मग काय झालं, तर तेव्हा ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या. आणि आपल्याला हे करायचं होतं, इथं आपलं प्रॉपर घर नाही आहे, लाईट बिल नाही आहे, त्यामुळे आपल्याला एक जमीनदार पाहिजे होता. सो मग ते भेटलं, सगळ्या गोष्टी झाल्यात. साहेब त्यांच्या घरी येऊनही गेले, 2-3 वेळा व्हेरिफिकेशनही झालं, सगळं पास झालं. आणि लास्ट व्हेरिफिकेशनला जो आपला गॅरेंटर होता तो ड्रिंक केलेला होता. नेमकं त्या दिवशी त्याच्या पप्पांनी ड्रिंक केलेली आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मी नाही देणार आहे गॅरंटी. सो मग ते आपलं कॅन्सल झालं. त्यानंतर मग आम्ही त्यामध्ये परत अजून एकदा प्रयत्न केला, तरी पण ती गोष्ट नाही झाली. आणि ती गोष्ट नाही झाली याचं कारण असं की आम्हाला ते 3-4 महिन्यांनी समजलं. काय झालं होतं की माझा प्रेग्नन्सीचा तेव्हा कन्फर्मेशन टेस्ट पॉझिटिव्ह होती. आणि नंतर मला मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की माझं 6 महिन्याचं एक चाइल्ड जे आहे ते अबॉर्ट झालेलं आहे. आणि मग त्यामध्ये काय झालं की यावेळेस गाडी जर आम्ही घेतली असती तर अनएक्सपेक्टली मला जे अडथळे यायचे ते अडथळे आले होते की 5व्या महिन्यामध्ये मला ब्लिडिंग स्टार्ट झाली होती. आणि 5व्या महिन्यामध्ये ब्लिडिंग स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, आधीच तर एमर्जन्सीमध्ये खूप जास्त डिपॉझिट घेतात. आणि त्यावरती जर जास्त ब्लिडिंग स्टार्ट झालं असेल किंवा गर्भपिशवीचं तोंड जर ओपन झालं असेल तर त्यामध्ये चाइल्ड जे आहे ते वाचत नाही. पण स्वामींच्या कृपेने असं काही नाही झालं. थोडीशी ब्लिडिंग स्टार्ट झाल्यानंतर मी लगेच हॉस्पिटलला ॲडमिट झाली आणि तिथं मग मला टाकला. तर त्यामध्ये पण खूप जास्त डिपॉझिट आणि खूप जास्त गोष्टी जातात. तर आता मी 21 दिवसाआधी हे केलं होतं की स्वामी, माझ्या खूप अडचणी आल्यात, पण आता सगळं झालं आहे. आता 7वा महिना पण संपत आला आहे आणि आता हॉस्पिटलला पण जास्त खर्च नाही लागणार. माझी एक इच्छा होती की मला गाडी हवी होती, तर ती प्लीज तुम्ही माझं जे संकट आहे, जे अडथळे आहेत ते दूर करा. आणि जेव्हा माझं पारायणाचा 21वा दिवस होता त्या दिवशी अनएक्सपेक्टली ह्या सगळ्या गोष्टी अशा जुळून आल्यात की लोन जे आहे ते लोनही होऊन गेलं आणि गॅरेंटरही भेटून गेलात. सगळ्या गोष्टी एकदम मॅनेज झाल्या. मी पूजा वगैरे केली, सकाळी आवरून सगळं रांगोळी वगैरे काढली, लेपन वगैरे केलं, हळदीचं सगळं झालं. आणि हे बोललेत की आम्ही ऑफिसला जाऊन फक्त एकदा भेट द्यायला चाललो आहे शोरूमला. मी शोरूमला गेले आणि तिकडनं येताना डायरेक्ट गाडी घेऊन आले. म्हणजे मी अक्षरशः माझ्या अश्रू जे आहेत ते मला समजत नव्हतं की काय रिॲक्ट व्हायला पाहिजे. की एवढे दिवस झाले आपण एवढे प्रयत्न करतो आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्या गोष्टी नेहमी टाळल्या गेल्या आणि आज आपल्या पारायणाचा शेवटचा दिवस आहे आणि ती गोष्ट आपल्या दारात उभी आहे. तर खरंच जेव्हा पण माझ्यावरती खूप संकट आले तेव्हा स्वामींनी मला खूप जास्त साथ दिली आहे. आणि प्रत्येक वेळी जर मी मनाभावाने थोडीशी जरी पूजा केली, माझ्याच्याने जास्त नाही होत कारण प्रेग्नन्सीमध्ये मी जप वगैरे नाही करू शकत, फक्त 3-3 पाठ मी वाचत होती. आणि त्याचंही अनएक्सपेक्टेड असं स्वामींनी मला भेट दिली आहे. तर त्यानंतर मग आम्ही डायरेक्टली गाडी आल्यानंतर मठामध्ये गेलो. त्या दिवशी पुण्यतिथीचा छान तिथं प्रसाद वगैरे घेतला. 21 दिवस सेवा केली आणि 21 दिवसाच्या श्रद्धे आणि सेवेने स्वामींनी मला खरंच त्यांचा विश्वास थोडाही डगमगू न देता मला ते फळ दिलं आहे. सो थँक्यू. आणि कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा.